अंदरचे पूर्ण रोड खराब आहे। जो आपलं गाव बनवर आपण त्याला वोट देऊ। बीजेपी चल रही है ना, अभी बीजेपी की सीट ही आएंगे अभी। काँग्रेस होता आता अशी सिटी होती का, डांबरचे रोड होते, नाल्या नाही सुधरून होते। कोणते कामं झाली पाहिजे असं वाटते? कामं म्हणजे वरते तेच रोडचं, जो आपलं गाव बनवर आपण त्याला वोट देऊ। कमळ येणार का बरं? का बरं? कारण त्यांनी काम चांगलं आहे त्यांचे पूर्ण। बरं मला सांगा, वर्धेमध्ये असं काही वाटते का जे कामं आहे राहिलेले आहे जे झालं पाहिजे? पहिले तर रोड करायला लागते सगळ्या गोष्टी, कोणते रोड खराब आहे? कारण की अंदरचे पूर्ण रोड खराब आहे। माडा कॉलनी इकडे पूर्ण रोड खराब आहे, पूर्ण खोदून ठेवले त्यांनी नाला नेण्यासाठी, पण ते फक्त मेन रोड बनवले आहे। जे अंदरची रोड आहे ती कुठेच नाहीये। आता आमच्या एरियामध्ये सिंधीमेघेमध्ये तिथे पुरा नाला आहे, ती किती ऍक्सिडेंट झाले, कालच एक गाडी झाली, 4 टायर फुटले त्याच्यावाले। फक्त मेन जे रोड आहे, जे नेता लोक येणारे आहे तेच रोड बनवून ठेवले आहे। आपल्याला भरोसा आहे एका माणसावर फक्त निलेश कीट, अजून कोणीच नाही आहे वर देत, कारण की आपला माणूस आहे म्हणून आपण त्याला बोललो, बाकी कोणाला आपला भरोसा, कारण की तो सगळे कामं आमच्या एरियामध्ये नाक्यापासून तर पूर्ण काम त्याने पूर्ण A to Z केलं आहे। असं कोणाचंच नाही का नाही बनवलं, सगळे रोड नाल्या सगळ्या बनवल्या आहे। आणि बाकी इकडे म्हणतो म्हटलं आपण नगरसेवकसाठी तर पूर्ण पहिले रोड वगैरे सगळ्या बनवावं लागेल। परिषद निवडणुकांमध्ये काय वाटते, कोण जिंकेल? सुरेश पांगुळी असं वाटते वा, का बरं? कारण त्याचा स्वभाव, त्याचं कार्य आणि आजपर्यंत त्यांनी जनमानसामध्ये मिळवलेली प्रसिद्धी, त्याचं कार्य, त्यामुळे असं वाटते की त्यांनी यायला पाहिजे भाव। बरं, तुम्ही ही गोष्ट माणूस बघून म्हणता की तुम्हाला पक्षाकडनं काही आहे की काँग्रेस की? पक्षाचा काही संबंध नाही, त्याला काँग्रेसने पक्षाची सीट दिली हा भाग वेगळा आहे। जर आपल्या वर्धा नगर परिषदेचा विकास करायचा असेल तालुक्याचा, तर तो मनुष्य यायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। बीजेपी चल रही है ना, अभी बीजेपी की सीट ही आएंगे अभी। काँग्रेस होता आता अशी सिटी होती का, डांबरचे रोड होते, नाल्या नाही सुधरून होते, नाल्या कसे नालेही बनले नव्हते। आता गल्ली गल्लीमध्ये रोड आहे, बाहेर जाण्यासाठी रोड आहे। पहिले रोड होते का चांगले वाले, ॲक्सिडेंट होईल, आता ॲक्सिडेंट नाही होत। सिटी डेव्हलपमेंट केलेलं आहे।